नमस्कार. विज्ञानयात्री इडा नोडॅक यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री इडा नोडॅक ह्या जर्मनी देशाचे रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. सन 1934 मध्ये त्यांनी रसायनशास्त्रातील अणुविखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन ही संकल्पना प्रस्तावित केली. वॉल्टर नोडॅक आणि ऑटो बर्ग यांच्यासोबत रेनियम 75 या मूलद्रव्याचा शोध लावला. इडा नोडॅक यांचे माहेरचे मूळ नाव इडा टाके. यांचा जन्म दिनांक 25 फेब्रुवारी 1896 रोजी जर्मनी देशाच्या उत्तर राईन प्रदेशातील लॅकहॉसेन, जर्मनी देशाची राजधानी वेसेल या शहराचे उपनगर येथे झाला. इडा नोडॅक यांच्या वडिलांच्या मालकीचे लोअर राईन या प्रदेशात वॉर्निश तयार करण्याचा कारखाना होता. या कारखान्यातील विविध रासायनिक संयुगांच्या निरीक्षणामुळे इडा नोडॅक यांना रसायनशास्त्र या विषयाची आवड निर्माण झाली. रसायनशास्त्रज्ञ होण्याचा इडा नोडॅक यांच्या ध्येयाचे वडिलांनी स्वागतच केले. बर्लिनच्या तांत्रिक विद्यापीठात म्हणजे टेक्निक युनिव्हर्सिटी येथे इडा नोडॅक यांचे शालेय शिक्षण पदवी शिक्षण पूर्ण झाले. सन 1918 मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून रासायनिक आणि धातू अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. विशेष बाब म्हणजे उच्च ॲलिफॅटिक फॅटी आम्ल अनहायड्रॉइड या विषयांतर्गत अभ्यास करणाऱ्या त्या जर्मनीतील पहिल्या महिला. पदवी शिक्षणानंतर त्या AAG म्हणजे एल्जेमिन इलेक्ट्रिक गेशाल्ट कंपनीच्या रसायनशास्त्र प्रयोगशाळेत काम केले. AAG ही कंपनी युनायटेड स्टेट्समधील जनरल इलेक्ट्रिकशी संलग्न आहे. सन 1934 मध्ये एनरिको फर्मी या शास्त्रज्ञांनी रोममधील त्यांच्या प्रयोगशाळेत एका प्रयोगाच्या निमित्ताने न्यूट्रॉनसह युरेनियमचा भडीमार केला. या प्रयोगातून एक नवीन प्रकारच्या किरणोत्सर्गिता उदयास आली. ही किरणोत्सर्गिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी युरेनियम आणि तत्सम घटकापेक्षा खूप वेगळी होती. हा नवीन ट्रान्स युरॅनिक घटकाचा पुरावा असल्याचा दावा करत त्याने त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. इडा नोडॅक यांनी फर्मीच्या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा पेपर पटकन प्रकाशित केला. नोडॅक यांनी त्यांच्या सन 1934च्या न्यूट्रॉन बॉम्बार्डमेंट प्रयोगामध्ये एनरिको फर्मीच्या रासायनिक पुराव्यावर योग्य टीका केली, ज्यावरून ट्रान्स युरॅनिक घटकाची निर्मिती झाली असावी असे त्यांनी मांडले. हा सिद्धांत काही वर्षे सर्वत्र स्वीकारला गेला. तथापि नोडॅकच्या पेपर ऑन एलिमेंट 93 ने अनेक शक्यता सुचवल्या. हा पेपर आज ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, कारण इडा नोडॅक यांनी फर्मीच्या रासायनिक पुराव्यातील दोष योग्यरित्या दर्शवला म्हणून नाही, तर तिने अशी शक्यता सुचवली की केंद्रक अनेक मोठ्या तुकड्यामध्ये मोडते, जे अर्थातच समस्थानिक असतील, ज्ञात घटकांचे परंतु विकर्णित घटकाचे शेजारी नसतील. तथापि नोडॅकच्या सिद्धांताने त्या शक्यतेसाठी प्रायोगिक पुरावा किंवा सैद्धांतिक आधार प्रदर्शित केला नाही. त्यामुळे ती बरोबर असूनही पेपरकडे दुर्लक्ष केले गेले. नोडॅकच्या अणुविखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन संकल्पनेला नंतर पुष्टी मिळाली नाही. ऑटो फ्रिश यांनी नील्स बोर यांच्या द्रव थेंब म्हणजे लिक्विड ड्रॉप ग्रहितकाचा वापर केला. फ्रिशने परमाणु विखंडन याचा प्रथम सैद्धांतिक मॉडेल आणि गणितीय पुरावा प्रदान केला. रॉबर्ट ऑटो फ्रिश यांनी क्लाउड चेंबरद्वारे विखंडन प्रतिक्रिया प्रायोगिकपणे सत्यापित केली, ऊर्जा सोडण्याची पुष्टी केली. त्यामुळे नोडॅकचे मूळ ग्रहितक शेवटी मान्य केले. रॉबर्ट फ्रिश हे प्रसिद्ध ऑस्ट्रियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांनी अणुविज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. सन 1949 मध्ये फ्रिश यांनी त्यांच्या मावशी आणि सहकारी लिजे माइटनर यांच्यासोबत मिळून अणुविखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन प्रक्रियेचे पहिले सैद्धांतिक स्पष्टीकरण दिले. त्यांनीच या प्रक्रियेला फिशन हे नाव दिले, जे त्यांनी जीवशास्त्रातील पेशी विभाजनाच्या संज्ञेवरून सुचवले होते. इडा नोडॅक यांनी वॉल्टर नोडॅक आणि ऑटो बर्ग यांच्यासोबत रेनियम 75 या मूलद्रव्याचा शोध लावला. इडा नोडॅक आणि वॉल्टर नोडॅक या दोघांना
सन 1931 मध्ये जर्मन केमिकल सोसायटीचे प्रतिष्ठित लिबिक मेडल देण्यात आले. सन 1934 मध्ये त्यांना स्वीडिश केमिकल सोसायटीचे शिले मेडल तसेच रेनियम कॉन्सन्ट्रेटचे जर्मन पेटंट मिळाले. नोडॅक आणि तिचे पती यांनी सन 1925 मध्ये एक पेपर प्रकाशित केला आणि नवीन घटकांना रेनियम 75 आणि मशुरियम 43 म्हटले. इडाच्या जन्मस्थानाच्या सन्मानार्थ त्यांनी मूलद्रव्यांना रेनियम आणि मॅश्युरियम असे नामकरण केले. शास्त्रज्ञांना त्यांच्या परिणामाबद्दल शंका आल्यावर नोडॅकने त्यांच्या शोधांची पुष्टी करण्यासाठी अधिक प्रयोग करण्यास सुरुवात केली. फक्त रेनियमच्या शोधाची पुष्टी झाली. ते घटक 43 वेगळे करण्यास सक्षम होते आणि त्यांचे परिणाम पुनरुत्पादक नव्हते. या कामगिरीमुळे इडाला सन 1931 मध्ये जर्मन केमिकल सोसायटीचे प्रतिष्ठित लिबिक पदक देण्यात आले. सन 1936 मध्ये एमिलिओ सेग्रे आणि कार्लो पेरीर यांनी एलिमेंट 43 म्हणजे सायक्लोट्रॉन टाकून दिलेल्या मॉलिबेनम फॉइलच्या तुकड्यापासून निश्चितपणे वेगळे केले होते, ज्यामध्ये बीटा क्षय झाला होता. त्याच्या कृत्रिम स्रोतामुळे अखेरीस त्याला टेक्निटियम असे नाव देण्यात आले. टेक्नेटियमच्या कोणत्याही समस्थानिकेचे अर्धायुष्य 4.2 दशलक्ष वर्षापेक्षा जास्त नाही आणि ते नैसर्गिकरित्या उद्भवणारे घटक म्हणून पृथ्वीवर नाहीसे झाले असे मानले जाते. सन 1961 मध्ये बीटी केन्ना पॉल के कोरोंडा याने उत्स्फूर्त युरेनियमच्या विखंडातून तयार केलेल्या पीच ब्लेंडमधील टेक्निटियम चे मिनिट प्रमाण शोधले गेले. पीटर व्हॅन ॲश बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ यांनी जर्मन शास्त्रज्ञ इडा नोडॅक यांच्या ऐतिहासिक डेटाचे पुनर्रचनात्मक विश्लेषण केले. त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की नोडॅक यांनी सन 1925 मध्ये एलिमेंट 43 ज्याला आता टेक्नेटियम म्हटले जाते शोधाचा दावा तांत्रिकदृष्ट्या शक्य होता तो त्या काळी नाकारला गेला होता. पीटर व्हॅन ॲश यांनी युरेनियमच्या विखंडनामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या विश्लेषणावर लक्ष केंद्रित केले. पीटर व्हॅन ॲश हे बेल्जियममधील प्रसिद्ध केयू ल्युव्हेन यासारख्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी संबंधित राहिले आहेत, जिथे त्यांनी अणुभौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. पीटर व्हॅन ॲश यांच्या कार्यामुळे विज्ञानाच्या इतिहासातील अनेक विस्मृतीत गेलेल्या शोधांना नव्याने उजाळा मिळाला होता. पीटर व्हॅन ॲश बेल्जियम भौतिकशास्त्रज्ञ आहेत, जे प्रामुख्याने त्यांच्या अणुभौतिकशास्त्र म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स यातील योगदानासाठी ओळखले जातात. एफ हबाशी यांनी निदर्शनास आणून दिले की नोडॅकच्या कोलंबाईट नमुन्यामध्ये युरेनियम कधीही 5% पेक्षा जास्त नाही आणि घटक 43 चे प्रमाण 3 × 10⁻11 मायक्रोग्राम प्रति किलोग्रॅम धातूपेक्षा जास्त असू शकत नाही. एवढ्या कमी प्रमाणाचे वजन केले जाऊ शकत नाही किंवा पार्श्वभूमीच्या आवाजापासून स्पष्टपणे ओळखल्या जाणाऱ्या घटक 43च्या एक्स-रे रेषा देऊ शकत नाही. त्याची उपस्थिती शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे किरणोत्सर्गी मोजमाप करणे. हे तंत्र नोडॅक्स वापरण्यास सक्षम नव्हते, परंतु सेग्रे आणि कार्लो पेरियार यांनी केले. कार्लो पेरियार हे प्रसिद्ध इटालियन खनिजशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी सन 1936 मध्ये एमिलिओ गिनो सेग्रे यांच्यासोबत मिळून टेक्नेटियम या मूलद्रव्याचा शोध लावला. टेक्नेटियम हे मानवनिर्मित कृत्रिम तयार केलेले पहिले मूलद्रव्य ठरले. त्यांनी प्रामुख्याने खनिजशास्त्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी इटलीतील विविध विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले आहे. एमिलिओ सेग्रे हे प्रसिद्ध इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. सन 1959 मध्ये त्यांनी अँटीप्रोटॉन या मूल कणाच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक त्यांनी ओवेन चेंबरलेन यांच्यासोबत सामायिक केले. त्यांनी ॲटेस्टिन हे मूलद्रव्य शोधण्यात आणि प्लुटोनियम 239 या समस्थानिकाच्या शोधात महत्वाची भूमिका बजावली. सन 1908 मध्ये त्याने निप्पोनियम नावाचे पृथक घटक 43 असल्याचा दावा केला. मूळ प्लेट सिम्युलेशन नाही, मूळ प्लेट वापरून केंजी योशिहिराने ओगावाला पिरियड
5 ग्रुपला 7 एलिमेंट 43 EKE मॅंगनीज सापडला नाही असे ठरवले, परंतु पिरियड 6 गट 7 घटक 75 DV/DY मॅंगनीज रेनियम आदीचे यशस्वीरित्या वेगळे केले. वॉल्टर नोडॅक आणि इडा नोडॅक या दोघांना सन 1931 मध्ये जर्मन केमिकल सोसायटीचे प्रतिष्ठित लिव्हिंग मेडल देण्यात आले. 1934 मध्ये त्यांना स्वीडिश केमिकल सोसायटीचे शिले मेडल तसेच रेनियम कॉन्सन्ट्रेटचे जर्मन पेटंट मिळाले. सन 2020 मध्ये इगोर पेट्रोव यांनी डिझाईन केलेले ISTI द्वारे शोधाचे स्मारक पदक जारी केले गेले. इडा नोडॅक ह्या प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होत्या. इडा नोडॅक यांचा जन्मदिनांक 25 फेब्रुवारी 1896 रोजी जर्मनी देशाच्या उत्तर राहीन प्रदेशातील लॅकहॉसेन जर्मनी देशाची राजधानी वेसेल या शहराचे उपनगर येथे झाला. त्यांनी तांत्रिक विद्यापीठ बर्लिनमधून शिक्षण पूर्ण केले आणि रसायनशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. सन 1925 मध्ये त्यांनी त्यांचे पती वॉल्टर नोडॅक आणि ऑटोबर्ग यांच्या समेत रेनियम 75 या मूलद्रव्याचा शोध लावला. त्यांनी सन 1934 मध्ये अणुविखंडनाची संकल्पना मांडली. युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केल्यास त्याचे लहान घटकामध्ये विभाजन होऊ शकते ही संकल्पना पुढे अणुविखंडन म्हणून ओळखली गेली, परंतु यावेळी इतर शास्त्रज्ञांनी याकडे दुर्लक्ष केले होते. विज्ञानातील त्यांच्या अफाट योगदानासाठी त्यांना 3 वेळा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी नामांकित करण्यात आले होते. त्यांच्या योगदानामुळे त्यांना विज्ञान जगतात, विशेषतः किरणोत्सर्गी मूलद्रव्यांच्या संशोधनात एक महत्त्वाचे स्थान आहे. दिनांक 24 सप्टेंबर 1978 रोजी इडा नोडॅक यांचे निधन झाले. विज्ञानयात्री इडा नोडॅक यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्याचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.